हॅलो एव्हरीवन, सर्वांना नमस्कार। एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींसाठी अत्यंत उपयुक्त असा चालू घडामोडीचं महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन आजच्या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहे। मित्रांनो, नुकताच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना मॉरिशसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे। तर त्या संदर्भात महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन आपण समजून घेऊया। नुकताच 12 मार्च 2025 ला मॉरिशसचे राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना मॉरिशसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला। तर हा जो पुरस्काराचं नाव आहे यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात। द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ इंडियन ओशन असं या पुरस्काराचं नाव आहे। आणि हा जो पुरस्कार आहे मित्रांनो, मॉरिशसचे राष्ट्रपती धरमवीर गोकुल यांच्याकडून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना सन्मानित देण्यात आला। सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सन्मान मिळवणारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे पहिले भारतीय आहेत, हे देखील सर्वांनी लक्षात घ्या। मॉरिशसच्या दौऱ्यावरती असताना मॉरिशस आणि भारत या दोन देशांमध्ये वेगवेगळे 8 सामंजस्य करार करण्यात आले आहेत। त्यापैकी स्थानिक चलनामध्ये देवाणघेवाण असेल, कर्ज पुरवठा असेल, राजदूतांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम असेल, बंदरामधील व्यवसायाची माहितीची देवाणघेवाण असेल, आर्थिक गुन्हे असेल, त्यानंतर सूक्ष्म लघु मध्यम उद्योग क्षेत्रातील सहकार्य असेल, अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण असेल, अशा स्वरूपाचे 8 वेगवेगळे करार विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याच्या दृष्टिकोनातून करण्यात आलेला आहे। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी मॉरिशसच्या दौऱ्यावरती असताना त्यांनी महासागर नावाच्या उपक्रमाची घोषणा केलेली आहे। तर मित्रांनो, महासागर हे जे उपक्रम आहे ते ग्लोबल साऊथसाठी त्याची घोषणा करण्यात आलेली आहे। आणि महासागर या उपक्रमाअंतर्गत ग्लोबल साऊथसाठी अंतर्गत विकासासाठी व्यापार असेल, शाश्वत वृद्धीसाठी क्षमता विकास असेल, परस्पर सुरक्षा यावरती भर दिला जाणार आहे। आतापर्यंत जो काही एकंदरीत आपण इन्फॉर्मेशन या ठिकाणी डिस्कस केला, या इन्फॉर्मेशन वरती आधारित परीक्षेमध्ये ज्या ज्या घटकावरती प्रश्न विचारू शकतात त्या प्रत्येक प्रश्नांचा आपण आता अभ्यास करूया, समजून घेऊया। म्हणजेच थोडक्यात चालू घडामोडीवरती किंवा आता जी इन्फॉर्मेशन आपण डिस्कस केला त्या इन्फॉर्मेशन वरती परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्या प्रश्नांचा आपण आता अभ्यास करूया। पहिला प्रश्न बघा, 12 मार्च 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणता सर्वोच्च नागरी सन्मान मॉरिशसचे राष्ट्रपती धरमवीर गोकुल यांनी प्रदान केला? पर्याय क्रमांक 1 द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ इंडियन ओशन, पर्याय क्रमांक 2 भारतरत्न, पर्याय क्रमांक 3 पद्मविभूषण, पर्याय क्रमांक 4 नॅशनल गॅलंट्री अवॉर्ड। कमेंट बॉक्स मधून सगळ्यांनी उत्तर द्या। याच इन्फॉर्मेशन वरती दुसरा प्रश्न आपण बघूया, महासागर उपक्रम कोणासाठी घोषित करण्यात आला? पर्याय क्रमांक 1 ग्लोबल साऊथ, पर्याय क्रमांक 2 युरोपियन संघ, पर्याय क्रमांक 3 उत्तर अमेरिका, पर्याय क्रमांक 4 आफ्रिका। कमेंट बॉक्स मधून या दुसऱ्या प्रश्नाचं देखील उत्तर प्रत्येकाने द्या। यानंतर समजून घेऊया याच इन्फॉर्मेशन वरती तिसरा प्रश्न, महासागर उपक्रमात मुख्यतः कोणत्या गोष्टीवरती भर दिला जाणार आहे? पर्याय क्रमांक 1 शैक्षणिक सहकार्य, पर्याय क्रमांक 2 क्रीडा विकास आणि सांस्कृतिक सहकार्य, पर्याय क्रमांक 3 पर्यावरणीय उपाय, पर्याय क्रमांक 4 व्यापार, शाश्वत वृद्धी आणि परस्पर सुरक्षा। या देखील प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्स मधून सगळ्यांनी द्या। तर अशा पद्धतीने मित्रांनो, शॉर्ट बोर्ड स्वीट मध्ये आपण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना मॉरिशसचा जो सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे तो देण्यात आलेला आहे नुकताच, तर त्याच्याशी संबंधित महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन आणि त्या एकंदरीत इन्फॉर्मेशनवरती परीक्षेमध्ये तयार होऊ शकणारे प्रश्नांचा आपण अभ्यास या ठिकाणी शॉर्ट बोर्ड स्वीट मध्ये करण्याचा आपण प्रयत्न केलाय। नक्कीच हा इन्फॉर्मेशन सगळ्यांना आवडला असेल। अभ्यासश्री अकॅडमीला तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि इतर स्पर्धा परीक्षा अभ्यास करणाऱ्या मित्रमैत्रिणींना आपला हा शॉर्ट व्हिडिओ शेअर करा। थँक्यू। भेटत राहूया अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओमध्ये।